हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे गादीबादे ब्लॉग्स. आणि आता आम्ही आलोय पोपटी बनवायची आम्हाला, म्हणून आम्ही आलोय पानं कापायला जी पोपटीमध्ये असतात. आणि आता चलू आता चला. ज्योती बघा पान घेऊन रेडीच आहे. ती फक्त कशी टॅम्पलेट घेतलेली, तिने ब्लॉग बनवायचा होता. म्हणजे का हा पान लागतो पोपटी मध्ये टाकासाठी. नक्की माहिती बाबा आम्हाला नक्की माहिती नाहीये, पण कुठला पान आहे. आम्ही फोटो काढले, हा मॅचिंग दिसला म्हणून घेतला. मॅचिंग तर गाईज आता आम्ही केल्याच्या पानं पण घेतलेली आहेत. ज्योतीच्या हायटीच्या एवढ्या पोपटीच्या पानं घेतल्या. आता चला जाऊया घरी आणि मम्मी सणा विचारू ही पानं खरी तीच आहेत का नाही. चला घरी. कौन है वो कहाँ से वो आया चारों दिशाओं में. तर तुम्ही आता बघू शकताय, तुम्हाला जर पावसात छत्री नसेल तर तुम्ही केल्याची पानं घेऊ शकताय. जसं आता ज्योतीने माझ्या डोक्यावर दिलंय, याने आपली गाडी पण अर्धी भिजाची वाचतं. तुम्ही घेऊ शकता. आता तर थंडी आहे, तुम्ही पावसाळ्यात विचार करा या गोष्टीचा. तर गाईस ती पानं होती ती नव्हती. ही मारबेटीची पानं असतात, आयुर्वेदिक असतात. आपण लागल्यावर कुठं याचा रस किंवा पान लावू शकतोय असं मी ऐकलंय, मला पण नाही माहिती. आजकाल सगळी डॉक्टर कपालाचा. हा काय डॉक्टर का जातात ना, आधीची लोक हीच लावायची मला वाटतंय. तिची याला फुलं पण असतात. काय जणांची भाजी पण बनवतात असं मी ऐकलंय. Wow! Very dangerous! यांचा तला फुलावर कसले भारी आले नाही. कमल कसला कमल? कुठं कमल आहे? व्हाईट फुला कसले कमल नाही येतो. पालना टाकली तिथं बुतनी. काहीच तिथं बघा आम्हाला एक या भेटलंय पालना. दररोजचे रात्रीचे इथं कोणतरी येतं झुला घ्यायला. कोण आहे ती त्याचा शोध आम्ही लावू. पण आता नाही, आता आम्हाला जायचं आहे. फायनली हा पाला भेटला आणि चला जाऊया आपण आता घरी. सगळी जण नको बस झालं. जर तुम्ही बोलत असाल झाडं तोडता, झाडं लावायची असतात, तर ज्योतीने एक या घेतलेला आहे शपथ का ती एवढे झाडं तोडल्याच्या नंतर ती झाडं 101 लावणार आहे. कुठं लावणार आहे ज्योती? 101 झाडं कुठं लावणार आहे सांग, लोकेशन दे. इथेच लाव, मी तर बोलतोय. तीच पानं लाव, आपल्याला कामा येतील. गाईज आता आम्ही आले चिकनचं छोटे छोटे पीस करायला, कारण का पप्पाने आणलेले मोठे मोठे पीस. मग ते काय आमच्याशी झालं नाही, मग सगळे बोलतात छोटे छोटे पीस पाहिजे. आम्ही परत आलो चिकनचं या करायला, पीस करायला. जी व्हेज असतील त्यांना सॉरी, आम्ही व्हेज नाही आहेत. आज वेनसडे म्हणून आज आम्ही ठरवले पोपटी करायचा. चला घेऊन जाऊया परत घरी. आम्ही फायनली आलेत खड्ड्यावर आणि आता आम्ही घेणार आहेत पोपटीची सगळी तयारी करायला. आणि इथं आपली सगळी जण बसून काय डिस्कशन करतात त्यांचा त्यांना माहिती. मस्त वारा सुटले तर करा स्टार्ट करू. चला आम्ही सामग्री दाखवतो आम्ही आणलेली. आहे आपला मडका, यात शेंगा भरलेल्या आणि आतमध्ये पाला विला तोच तुम्ही जो आधी बघितला तो. हा मॅरिनेशनचा केलेला आपण चिकन आणलाय आणि हा चना कोलीवडा आहे. गॅस बीस आणि तेच पाला विला. चला स्टार्ट करूया पोपटी करायला. गाईस तर आता आम्ही इथं चिकन केल्याच्या पाण्यात बांधून ठेवतो. हे बघा एवढं राहिले, बाकी सगळं इथं आहे.
आणि नीती पॅक करते ना भाभी मला तिकडून. सांडू नको र. पोपटी आम्हाला येत नाही, हिला येतं. हिला दाखवू का? तिला पण येत नाही. फक्त खाले नुसतं हिने. खाले वेणी बनवली नाही. मिरची मिरची कुठे टाक. टाक सगळं त्यान टाक. छोटा शेफ. गाईज आता इथं होल पाडताना आमच्या पोपटीच्या मडक्याला, कारण का वाफ निघली पाहिजे. आणि इथं बघा सामग्री सगळी रेडी आहे. सारा भर के मडका भरा, मडके में शेंगा बीच में अंडी, दबा के चिकन टाकायचं मंदी. मडके में शेंगा बीच में अंडी, दबा के चिकन टाकायचं मंदी. आग लगा के शेंगा शिजवती एकदम हटके नया, मच्छी माताचे हटके नया. आया आया रे दादा पोपटी का सीजन आया आया. आता लावा पाहिजे. आम्ही पेटवली काय पोपटी. पोपटी. तर गाईज आता आम्ही घेतलं चणा कोलीवाडा करायला असा टाइमपास खायसाठी. आणि आमची पोपटी तिथे झालेली आहे. बाजूवर ती बघती आणायची मोठी नको ती मोठी. बघतील झाले की नाही. मोठी शेफ करते. मोठी शेफ निघते. नाही तू आहे. आज आमचे एक शेफ ॲब्सेंट आहे. ॲब्सेंट येतय तो शेफ. तर गाईज आता बापू साई घेतले चेक करायला की पोपटी शिजले की नाही. आम्हाला तर नाही माहिती शिजले की नाही शिजले, आम्हाला तर वाटत नाही. ही भांडता नुसते आम्हाला बोलून शिजले. आम्ही इथं चणा कोलीवाडा केले तर इथं टाइमपास खातात. आता बघू पोपटीचंही काय करतात. तर गाईज आता आमची पोपटी झालेली हाय आणि आता आम्ही खातो शेंगा करपलेल्या थोड्या थोड्या. खपला गाय. चिकन अंडी सगळा खपला. आता राहिला कडपला. त्यानंतर आम्हाला आठवण आला का ब्लॉग काढायचे. आम्ही एवढी मगन झालतो खाण्यात का आम्हाला आठवण नव्हती ह्याची. एक पण चिकनचा फोटो पण नाही घेतला आपण. चटणी राहिली. तर गाईज आता सगळं झालेलं आहे. आम्ही पोपटी मस्त करून खाली बिली एकदम फुल एकदम भारी. आणि हा फोटो काढला आणि आता चाललो आम्ही घरी. हे बघा जायची तयारी. आम्ही चालत चालल्या ना बापू आणि दीदी स्कूटीवरती चालले. तर या ब्लॉगची इथं एंडिंग करतो. चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तिथपर्यंत बाय बाय.